सकल दिव्यांग बांधवांच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या बदली विरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आलाय। हा मोर्चा राहुल साळवे यांच्या नेतृत्वात पार पडला। मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव यात सहभागी झाले होते। मोर्चा दरम्यान आम्ही सारे तुकाराम मुंढे अशा जोरदार घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दुमदुमून गेला। दिव्यांग बांधवांच्या वतीने महाराष्ट्र विधिमंडळाच्या अंदाज समितीकडे निवेदन सादर करण्यात आलं। त्यामध्ये मुंढे यांच्या बदलीचा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी आमदार आणि खासदार निधीतून दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसंच जिल्हा नियोजन समिती अंतर्गत राखीव असलेला 1% निधी त्वरित खर्च करण्यात यावा अशा मागण्या केल्या। प्रशासनानं या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावं, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। आज दिव्यांगांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र तपास अंदाज समिती आलेली आहे। तुमची काय मागणी होती नेमकं काय म्हणणं? नमस्कार, मी राहुल सीताराम साळवे, सकल दिव्यांग संघटना अध्यक्ष। आज खरं पाहता तुकारामजी मुंढे साहेब यांची बदली झाली, ती बदली रद्द करण्यात यावी व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतल्या दिव्यांगांचं जे 3-4 महिन्याचं थकीत मानधन आहे ते मानधन दिव्यांगाच्या खात्यावर वर्ग करण्यात यावं। आमदार खासदार निधी हा खर्च करण्यात यावा। DPDC योजनेतील 1% निधी हा खर्च व्हावा, यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनाचं सुरू असताना आम्हाला कळलं की इथे नियोजन भवन मध्ये अंदाज समिती आलेली आहे। अंदाज समिती आल्याच्या नंतर आम्ही इथे मोर्चा आमचा इकडे वळवला। या मोर्चाकडे वळत असताना पोलीस प्रशासनाने आपल्या बळाचा वापर केला, आम्हाला धक्काबुक्की करण्यात आली। आमच्या दिव्यांग पडले, मार लागला, मी स्वतः पडलो। तर हे खरंच चुकीचं आहे। जर दिव्यांगाच्या योजनांची जर अंमलबजावणी केली जात नसेल तर कमीत कमी बळाचा दुरुपयोग तरी करावा नाही। तर आमची एक शांतता मार्गाने एकच मागणी होती आणि आहे की दिव्यांगासाठी आता काल परवा आपण अधिवेशन पाहिलं। मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या दिव्यांग कल्याण विभागाचे जे सचिव आहेत तुकारामजी मुंढे साहेब यांच्या कामाचं कौतुक केलं। आज तुकारामजी मुंढे साहेबांनी बोगस दिव्यांग असतील, बोगस संस्था असतील, बोगस संस्था चालक असतील, असा सर्वांचा पर्दाफाश केला आणि एकीकडे तुकाराम मुंढे साहेबांची वाहवा करायची, शाबासकी द्यायची आणि 31 मार्च रोजी त्यांच्या बदलीचा ऑर्डर काढायचा, हे कुठेतरी चुकीचं आहे। हा आमच्या जिव्हारी लागलेला प्रश्न होता। म्हणून आम्ही 2 एप्रिल रोजी मंत्रालय मुख्यमंत्री सचिवालय यांच्या दालनाखाली आंदोलन केले, ठिय्या आंदोलन केलं आणि निवेदन देऊन आम्ही विनंती केली की तुकारामजी मुंढे साहेब यांची बदली रद्द करा। आज निवेदन देऊन 2 एप्रिलच्या बाद 8 एप्रिल आले, 8 दिवस झाले आमच्या निवेदनाकडे दखल नाही घेतली आणि अद्याप तो निर्णय मागे नाही घेतला। तर आम्ही फक्त त्या दिवशी याच्यातही शांत होतो की तुकारामजी मुंढे साहेब यांच्या आईचं दुःखद निधन झालं होतं। आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आम्ही आमचं आंदोलन तात्पुरतं स्थगित करून आम्ही मंत्रालयाच्या बाहेर आलो आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला होता। परंतु त्या विश्वासाचा विश्वासघात महाराष्ट्र शासनाने केला। दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या सचिवपदी दिव्यांग आमचे तुकारामजी मुंढे साहेब यांची नियुक्ती त्यांनी केली नाही, म्हणून हा रोष होता। आणि आम्ही जे अंदाज समितीचे जे अध्यक्ष आहेत जे अर्जुनजी खोतकर साहेब, अर्जुनजी खोतकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्यांना एकच विनंती केली की तुम्ही मुख्यमंत्री महोदयांना फोन लावा आणि आम्हाला जोपर्यंत आश्वासन मिळणार नाही, मुख्यमंत्री महोदय जोपर्यंत म्हणणार नाही की आम्ही तुकारामजी मुंढे साहेबांची बदली रद्द करून त्यांना दिव्यांग सक्षमीकरण विभाग हे त्यांना देईल, अशासाठी त्यांनी फोन केला। म्हणून तो मुख्यमंत्री महोदयांनी फोन उचलला नाही किंवा लागला नाही। अर्जुन खोतकर साहेब म्हणले 40 मिनिटाच्या नंतर मी अजून येणार आहे आणि आम्ही आता थांबलो। त्यांनी फोनवर काय बोलणं झालं आम्हाला ते ऐकायचं आहे। जर त्यांनी तुकारामजी मुंढे साहेब यांची बदली रद्द नाही केली तर मंत्रालय मुंबईवर परत आम्ही आंदोलन करणार आहोत। यावेळेस आम्ही कोणाची गय करणार नाही, कारण आमच्यावर काट्याला उतरण्यात आलं, आम्हाला धक्काबुक्की करून आम्हाला पाडण्यात आले। जेव्हा आम्ही आमच्या स्वतःच्या न्यायासाठी आम्ही संघर्ष करू शकत नाही, लढू शकत नाही, म्हणून आम्ही सारे तुकाराम मुंढे हे आम्ही स्लोगन घेऊन आम्ही आंदोलन सुरू केलं। आपल्या माध्यमातून फक्त एकच सांगू इच्छितो, माननीय मुख्यमंत्री महोदय, खूप झाले आजवर गुंडे, आम्हाला हवे फक्त एकच तुकारामजी मुंढे। धन्यवाद।